हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आज खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते आहे, त्यामुळे तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आहे अलिबागला. अलिबागला आम्ही जाणार आहोत किहिम बीचला. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल ते बघा. आमची तेजा काय बोलते. आमच्या व्हिडिओ बघत राहा. आपण कुठे चाललोय? अलिबागला. हां, आणि त्यांना सांग आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बोल. व्हिडिओ को लाईक करो, चॅनल को सबस्क्राइब करो, कमेंट करो, लाईक करो. ओके, आम्ही भेटतो अलिबागला. हमें अलिबागला भेटतो. बाय. तुम्ही बघू शकता हा जो सरळ जाणारा रोड आहे. तुम्हाला अलिबाग, नागाव, काशीद, रेवदंडा त्या साईडला जायचं असेल तर तुम्ही या रोडने जा. आणि तुम्हाला किहिमला जायचं असेल तर एक राईट टर्न येतो, तो राईट टर्न घ्या. तिथून तुम्ही किहिमला जा. तर आम्ही चाललो होतो किहिमला आणि एवढी ट्रॅफिक होती कारण तिथे प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामं चालू होती. आणि तिथून ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत आम्ही फायनली पोहोचलो किहिम बीचला. तर आम्ही पोहोचलेलो आहोत किहिम बीचला. तुम्ही बघू शकतात किती सुंदर नारळाची बाग आहे. तर मी आणि तेजा आम्ही दोघी रील्स काढत होतो आणि धीरज आमच्या रील्स शूट करत होता आणि मस्त आम्ही बीचवरती दोघी एन्जॉय करत होतो. खूप छान वाटलं मला आणि तेजालाही. खूप एन्जॉय केला आम्ही. इतकं सुंदर वातावरण होतं तिथलं. कारण नारळाच्या बागांमध्ये खूप छान वाटतं, कारण की कितीही ऊन असू दे, कितीही कडक ऊन असू दे, त्या नारळांच्या सावलीमध्ये आपल्याला खूप छान वाटतं. आणि समोर असा सुंदर समुद्र, त्या समुद्राची मजा घ्यायला कोणाला आवडणार नाही. म्हणजे असं वाटतं निवांत बसावं आणि निवांत समुद्राकडे बघत राहावं. एवढं छान वाटतं तिकडे. कारण की आपल्याला असं सहसा मुंबईमध्ये किंवा म्हणजे असं सिटीजमध्ये नाही मिळत. पण आपल्याला असं समुद्रकिनारी शांत असं बसायला खूप आवडतं आणि त्याचाच आनंद आम्ही घेत होतो. खूप छान वाटलं आम्हाला आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो तिघं पण. आता आपण आउटिंगसाठी बाहेर जातो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कुठेतरी निवांत असं बसायला भेटलं पाहिजे. तसंच आम्ही निवांतपणा इथे शोधला आणि तिथे बसलो. तेजा पण आमची खेळत होती तिकडे बीचवरती. तिला पण खूप छान वाटत होतं. ती पण खूप एन्जॉय करत होती. असं सिटीपासून थोडंसं लांब गेलं ना तर खूपच छान वाटतं आणि मन कसं असं प्रसन्न होतं. समुद्राला बघितल्यावरती आपलं मन खूप शांत होतं आणि ती समुद्रावरची ती वाळू असते त्याच्यामध्ये आपण खेळतो, ते खेळायला पण आपल्याला खूप मज्जा येते. तर तुम्हाला पण असं आउटिंग करायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. नंतर आम्ही गेलो लंच करायला. तर लंच करायला गेलो, तिथे फ्रेश झालो आणि आम्ही आमची ऑर्डर दिली. धीरजने दिली होती प्रॉन्स थाळी आणि मी ऑर्डर दिली होती व्हेज थाळीची. तर आम्ही आमच्या जेवणाचा आनंद घेतला मस्तपैकी आणि नंतर मग जेवण झाल्यावरती आम्ही निघालो थोडंसं बीचवरती जायला. बीचवर थोडंसं फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.